आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलं की आपलं नॉर्मल सायकल कसं तयार होतं. तर हे कशाने गव्हर्न होतं, तर तुमच्या मेंदूमधनं पिट्युटरीमधनं काही गोनाडोट्रोफिन्सचे हार्मोन्स तयार होतात. त्याच्यामध्ये महत्वाचं असतं FSH आणि LH. तर FSHचं जे हार्मोन आहे ते स्त्रीबीजाच्या वाढीसाठी कारणीभूत असतं आणि LH हार्मोन जे आहे हे स्त्रीबीज फुटण्यासाठी मदत करतं आणि शेवटचे जे 15 दिवस आहे त्याच्यासाठी LH ची मदत होते. तर हे FSH LH दोन्ही हार्मोन जेव्हा बीजांडकोशावर काम करतात, स्त्री बीजाची वाढ होते, त्याच्यापासून इस्ट्रोजन नावाचं द्रव्य तयार होतं आणि हे जे इस्ट्रोजनचं द्रव्य आहे हे इस्ट्रोजन स्त्रीला स्त्रीत्व देण्याला मदत करतं. तुमचा कांतीचा रंग काय आहे, टेक्स्चर काय आहे, केसांचं टेक्स्चर काय आहे, बॉडी स्ट्रक्चर काय येतं आहे, थोडंसं जे फेमिनिझमच्या सगळ्या सायन्स आपल्याला मिळतात ह्या सगळ्या इस्ट्रोजनशी रिलेटेड असतात. तर त्याविरुद्ध अंड फुटल्यानंतर जे प्रोजेस्ट्रोजन नावाचं हार्मोन तयार होतं, हे हार्मोन तुमच्या गर्भपिशवीचा आतल्या पडद्याला मॅच्युरिटी द्यायचं काम करतं आणि त्यामुळे ज्या वेळेस पाळी येते किंवा गर्भ राहिला तर गर्भाला रुजायला ते मदत करतं. तर दॅट इज अ प्रोटेक्टिव्ह हार्मोन विच हेल्प्स बेबी टू ग्रो इन युअर वूम. हे दोन्ही हार्मोन्स काय करतात की मग तुम्हाला पाळी रेग्युलर आणतात आणि पाळीच्या वेळी जो रक्तस्राव होतो त्याचं प्रमाण पण त्याच्यामुळे कंट्रोल होतं. आता PCOD मध्ये काय होतं, तर बेसिकली FSH आणि LH हे दोन जे हार्मोन्स आहेत या हार्मोन्सचा एकमेकाशी असलेला बॅलन्स हा बिघडला जातो. नॉर्मली FSHचं प्रमाण जास्त असतं, LHचं प्रमाण कमी असतं. PCODच्या केसमध्ये LHचं प्रमाण वाढलेलं असतं, FSHचं प्रमाण कमी झालेलं असतं आणि त्यामुळे काय होतं, तर जे स्त्रीबीज आपलं वाढायला पाहिजे त्या स्त्रीबीजाची वाढ होत नाही. जी 8-10 बीज तयार व्हायला लागलेली असतात ही 8-10 बीज साधारण 10 ते 11 मिलीमीटर पर्यंत वाढतात आणि ते तिथं स्टक होतात. त्यांची पुढे वाढ होत नाही. ते स्त्रीबीज परिपक्वतेला जात नाही, ते फुटत नाही. ते न फुटल्यामुळे प्रोजेस्ट्रोजनचा हार्मोन आपल्या शरीरात तयार होत नाही आणि प्रोजेस्ट्रोजनचा हार्मोन तयार न झाल्यामुळे तुम्हाला पाळी व्यवस्थित येत नाही. आणि त्यामुळे मग काय होतं, PCODचं जे सगळ्यात पहिलं लक्षण आपल्याला जे दिसतं ते म्हणजे इरेग्युलर मेन्सेस. तुमची पाळी ही अनियमित होते. बऱ्याच वेळा ती पुढे जाते, कधी 35 दिवसांनी येईल, कधी 40 दिवसांनी येईल, कधी 2 महिन्यांनी येईल, कधी 4 महिन्यांनी येईल. तर हे जे प्रमाण ठरतं हा PCODचा प्रॉब्लेम तुमच्या शरीरामध्ये किती सिव्हिअर आहे त्याच्यावर हे प्रमाण ठरतं.